बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 व पेपर 2साठी काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तिथे दिलेली आहे. तिथून आपण आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. इथे प्रश्न विचारलेला आहे की पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. सौंदर्यनिष्ठ नसेल, व्यावहारिक पण नसेल. योग्य जे उत्तर आहे ते आहे अनिर्बंध कल्पना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचा योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न इथे विचारलेला आहे की पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळवून करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? योग्य जे उत्तर असेल ते असेल नॉर्मन एल-मन. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 इथे विचारलेला आहे की खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही? येथे आपल्याला करीत नाही हे पाहायचं आहे आणि आपण ऑप्शन पाहूया. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. काकतालीय न्यायाने घटना व त्याचे कारण यात संबंध जोडू नये, संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्रांचा वापर करणे अनावश्यक आहे. पर्याय क्रमांक 2 जे आपलं ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 इथे विचारलेला आहे की गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धीच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर पद्धती हे घटक जे आहे ते बसत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आपलं ते असेल योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. गेसेल यांनी विकासाच्या संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 5 आपण पाहत आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे गुणविशेष, कारण गेसेलने गुणविशेष या संकल्पनावर भर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी ही औपचारिक अध्ययन उपपत्ती आहे. सिंपल क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक खालीलपैकी ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. प्रश्न क्रमांक 6 आणि जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 सॉक्रेटिसची उपपत्ती. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्ययनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता आहे. व्याख्या इथे विचारलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता आहे. पुरस्कर्ता इथे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 7 आणि जे योग्य उत्तर असेल ते असेल सॉक्रेटिस. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 इथे विचारलेला आहे की खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी हा मनोसामाजिक घटक आहे. मनोसामाजिक घटक इथे आपल्याला पाहायचा आहे आणि मनोसामाजिक जे घटक असते ते असते संस्कृती. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 इथे विचारलेला आहे. खूप मोठे प्रश्न हे प्रिव्हियस इयरला विचारले गेले होते. मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. त्यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करतात? इथे 4 पर्याय आपल्याला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आणि अ, ब, क, ड म्हणजे स्टेटमेंट टाईप हा क्वेश्चन आहे. इथे आपण पाहूया कोणते विधान समर्थन करतात. पहिला विधान जे आहे ते आहे शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तीचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. बरोबर आहे. प्रत्येकाच्या उपजवृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयाची सोय करण्यासाठी. हे पण बरोबर आहे. गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. हे सुद्धा बरोबर आहे. आणि ड दिलेला आहे की शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्याच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अ, ब, क, ड 4 पर्याय जे आहे ते बरोबर इथे दिलेले आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10.
प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की ज्या प्रक्रियेत प्रयोजाला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोजाला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिले असतात त्यास म्हणतात. त्यास आपण काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 10 आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे साधक अभिसंधान याला म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. प्रश्न क्रमांक 11 आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे अभिसंधान याच्या योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूया. प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार यांनी मांडले. प्रश्न क्रमांक 12 आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 हिप्पोक्रेटस. यानंतर पाहूया हिप्पोक्रेटस. क्वेश्चन नंबर 13 म्हणजे प्रश्न क्रमांक 13 पाहूया. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे, विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची आहे. प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे आणि योग्य उत्तर आहे सामान्यीकरण उपपत्ती म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया प्रश्न 14वा प्रश्न येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचा योग्य क्रम दाखवतो? प्रेरणाचक्राचा योग्य क्रम दाखवतो हे बघा, जेथे गरज निर्माण होते त्यापासूनच पुढचा क्रम निर्माण होतो म्हणजे गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, कारण गरज असल्यावरच पुढची बाबी आवश्यक असते. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15. सॉल्वी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? तर योग्य जे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 15चा योग्य उत्तर आहे आत्मनियंत्रण. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न येथे विचारलेला आहे की मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? मोठ्या व्यक्तीचा सल्ला द्यावा हे बरोबर आहे. संघर्षाची नेमकी कारण शोधावी हे सुद्धा बरोबर आहे, आपल्याला उपयुक्त नाही आहे इथे ओळखायचं आहे. योग्य जे उत्तर असेल ते असेल 1 किंवा 3 यातलं म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल ते वगळलेल्या गोष्टीचा विचार करावा म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आपलं ते योग्य उत्तर इथे असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कोणती बाब योग्य आहे ते विचारलेलं आहे. या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्य सारखे असते. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्था सामावून घेता येत नाही. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला काय म्हणतात? आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे तार्किक स्मृती म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य हे खालीलपैकी कोणती आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहे? आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डॉल्टन पद्धती. आता आपण पाहूया शेवटचा प्रश्न. येथे दिलेला आहे की प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिच्या आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा त्याच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 तादात्म्य याचं जे आपलं योग्य उत्तर असणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.